खमंग, खुसखुशीत आणि मऊ असे लुसलुशीत मेथीचा पराठा किंवा धपाटे किंवा थेपला म्हटलं जातं, ते कसं करायचं ते बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप सर्व साहित्य आणि कृती दाखवलेली आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या टाकूया. आवश्यकतेनुसार हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे. जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल. तर या ठिकाणी एक मेथीची पेंडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर हे आता एकदम बारीक चिरून घेऊया. होता होईल तेवढं पूर्णपणे बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण राहिलेली पण मेथी इथं चिरून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. एकाच वाटीच्या साहाय्याने आपण सर्व साहित्य घेणार आहोत. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन, बारीक केलेलं वाटण टाकूया आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ म्हणजे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने मॅश करून टाकायचा अशा प्रकारे. 2 चमचे तीळ टाकते. त्याच्यानंतर 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि साल काढलेले. ह्याला पूर्णपणे अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे. बटाटे टाकल्याने काय होतं, पूर्णपणे क्रिस्पी आणि मऊ लुसलुशीत असे पराठे होतात. तर आधी सर्व मिश्रण जे आहे ते एकत्रित करूया आणि नंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून घट्ट असं पीठ मळायचं आहे. जास्त पण आपले पातळ मळायचं नाही, जेणेकरून आपल्याला पराठा लाटताना ते चिटकला जातो. त्याच्यामुळे एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. लहान मोठे तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढ्या आकारामध्ये करू शकता. तर मी एवढा आकार याचा घेतलेला आहे. पोलपाटावरती थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला उंडा ठेवायचा आहे. अजून थोडंसं पीठ टाकूया आणि बेलण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने जेवढं होईल तेवढं आपण इथं पातळ लाटून घेणार आहोत. थोडंसं पिठाचा वापर शक्यतो तर इथं जास्तच होतो. तर एकदम पातळ असं लाटून घेऊया. या ठिकाणी मी इथं गोल असा आकार दिला आहे. तुम्हाला हवा असेल तर चौकोनसुद्धा देऊ शकता. तर अशा प्रकारे एकदम पातळ लाटून घेतलेलं आहे. तवा चांगल्या प्रकारे गरम करून मीडियमवरती ठेवायचं आहे. तेल टाकूया. त्याच्यावरती पराठा टाकायचा आहे. पराठा टाकल्या लगेचच तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा जो आहे तो असा पिवळसर दिसतो आणि छान असा कलर येतो. तर एखादा मिनिट झाला की हा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपण दुसऱ्या साईडने तेल लावून घेणार आहोत. तेलाऐवजी बटर किंवा तूप कशाचा पण वापर करू शकता. एक 3 ते 4 मिनटं दोन्ही साईडने आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मऊ आणि थोडासा खरपूस भाजून आपला पराठा तयार आहे. तर सेम याच प्रकारे आपण राहिलेले पण पराठे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. तर जेवढं मी साहित्य दाखवलं आहे त्याच्यामध्ये इथं मी जेवढं आकारामध्ये केलं आहे त्याच्यामध्ये एक 9 ते 10 पराठे झालेले आहेत. तर यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते कशा प्रकारे झाला आहे ते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.